चला पंच सामना चालू करायचा आहे. 6 षटकांचा सामना, खारेपाट प्रीमियर लीग आजच्या दिवसातला अंतिम सामना. मगाशी आपण पाहिलं होतं जी रणधुमाळी रंगली होती, अर्थातच स्मरणिका 11 नौकार विरुद्ध बालवीर हशिवरे या दोन संघांच्या दरम्यान. स्मरणिका 11 नौकार हा संघ पात्र ठरतोय, बक्षीस पात्र फेरी नाही म्हणता येणार, सुपर 8साठी क्वालिफाईड होतोय. निश्चितच अजून एक पायरी चढावी लागेल. पंचांचा इशारा येतो लेट्स स्पीकिंग, लेट्स प्ले अँड बॅटल विगिंग्स. अर्थातच हे द्वंद्व सुरू होतंय. यावेळचा हा सामना रंगेल तो BCC सारळ विपक्ष रोहांशू 11 केतकीचा मळा या दोन संघांच्या दरम्यान. योगेश आणि अनमोलची जोडी ही मैदानात प्रथम फलंदाजी करत असताना पाहूया. यावेळचा हा चेंडू असेल तो निश्चितच राईट आर्म ओव्हर दी विकेट मारा करत असताना BCC सारळ या संघाकडून प्रथम गोलंदाजीसाठी आलेला स्वतः कर्णधार. एक जबाबदारी या नात्यानं कर्णधार आपली जबाबदारीमध्ये खरा उतरतोय का किंवा त्या जबाबदारीला न्याय्य कामगिरी करतोय का. आणि अशा वेळी मात्र पहिला चेंडू आत्मविश्वासाचा चेंडू होता म्हणावा लागेल. अगदी खोलातला चेंडू, बुंध्यात टाकलेला चेंडू होता. अशा वेळी या चेंडूला ज्याप्रमाणे एखादी गोष्ट जमिनीतून रुतलेली, खोलवर रुतलेली एखादी वस्तू खणून काढावी, अगदी त्याप्रमाणे या चेंडूला खणलं जातंय, काढलं जातंय. आणि अशा वेळी मात्र जी एक संभाव्य पर्याप्त धाव होती ती पूर्ण होते. संघाचं धावफलक एका धावेनं अर्थातच खोललं जातंय पुन्हा एकदा. यावेळचा चेंडू मात्र आपल्या कॉपी बुक स्टाईलमध्ये योगेश खेळतोय. मिड विकेट काऊ कॉर्नरच्या दिशेला, सीमारेषेच्या पलीकडे, अर्थातच प्रेक्षकांना मानवंदना देणारा हा संजीवनी षटकार. निश्चितच जो प्रयत्न होता पहिला अर्थातच योगेशचा, पहिल्यापासून आक्रमण आणि आक्रमण या गोष्टीनं जर सुरुवात करायची आणि आपले इरादेच आहेत ते स्पष्ट करायचं. अर्थातच पहिल्यांदाच एखाद्या गोलंदाजाच्या मनामध्ये दहशत निर्माण करायची आणि निश्चितच खराब चेंडू टाकण्याला गोलंदाजाला महाग पडायचं या उद्देशाने यावेळेस मात्र आक्रमकतेचा पवित्रा धारण केला होता तो योगेशनं पुन्हा एकदा त्याच स्वरूपानं फटका जोरकस खेळण्याचा प्रयत्न केला निश्चितच. परंतु हा चेंडू त्याच्या बॅटच्या खालच्या हिश्श्याला लागतोय. 2-3 टप्प्यानेशी क्षेत्ररक्षक अर्थातच शॉर्ट स्लिम मिड ऑफ शॉर्ट स्क्वेअर लेगच्या दिशेला होता, तिथला क्षेत्ररक्षक स्लिम मिड ऑनच्या दिशेला जाताना पुन्हा एकदा यावेळचा हा चेंडू निश्चितच चेंडू बॅटच्या कडेला लागतोय. क्षेत्ररक्षक अर्थात यष्टीरक्षक या चेंडूवर अडवण्यासाठी झेपावला सुद्धा लावतोय. परंतु हा दुर्भाग्य म्हणावं लागेल ते BCC सारळ या संघाचं. स्वतः दर्शन कडवे यावेळेस गोलंदाजी मार्कवर आणि प्रसाद कडवे यष्टीरक्षण करत असताना या दोघांमधलं जे तालतंत्र, तालमेल जो आपण गोलंदाजी आणि विकेट किपिंगचं जे म्हणत असतो, कोऑर्डिनेशन खऱ्या अर्थानं ज्याला म्हणतो, समन्वयता, ही खऱ्या अर्थानं पाहिली तर निश्चितच चांगली असताना पुन्हा एकदा यावेळचा हा चेंडू अनमोल आपल्या कॉपी बुक स्टाईलमध्ये या फटक्याला खेळतोय. एक सुधारित तंत्र या फटक्यामध्ये अवलंबतोय. परंतु अनमोलने केलेल्या प्रयत्नाला मात्र अपयश मिळतंय. चेंडू बराच काळ हवेमध्ये राहिल्यानंतर क्षेत्ररक्षकाच्या हवेमध्ये हातामध्ये जातोय आणि अलगद या झेलला टिपताना एक नवीन अर्थातच अनमोल सारखा फलंदाज बाद करतोय. शुभम जातो यावेळेस फलंदाजीसाठी. अनमोल खऱ्या अर्थानं आतापर्यंत तर अनमोलची कामगिरी पाहिली, सरकारच्या या षटकांमध्ये आक्रमकता दाखवायची आणि जास्तीत जास्त आक्रमक फटके खेळायचे आणि आपल्या संघाला अर्थातच सुरुवात जी होती खऱ्या अर्थानं असं म्हटलं जातं की वेल बिगिन इज द हाफ डन. चांगली सुरुवात ही निश्चितच अर्ध काम फत्ते करून नेणारी असते. परंतु यावेळेस ती सुरुवात करण्याचा नाद मात्र खऱ्या अर्थानं रोहांशू 11 या संघाला कुठेतरी महागात पडतोय. अर्थातच आपल्याच पायावर कुऱ्हाड मारण्यासारखं चित्र यावेळेस दिसलं आणि अशावेळी पुन्हा एकदा फार काळ उंच हवेमध्ये राहिलेला चेंडू, खऱ्या अर्थानं म्हणायचं झालं तर एअर हॉस्टेसची गप्पा मारणारा हा चेंडू होता. क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज चेंडू खाली आला, चांगला झेल टिपताना मात्र योगेशला सुद्धा माघारचा रस्ता पाठवला.
दुसरा फलंदाज बाद होतोय. खऱ्या अर्थानं बॅकफूटवर आपण पाहिलं तर रोहांशू 11 हा केतकीचा मळा हा संघ जी अवस्था किंवा ज्या पद्धतीने जी स्ट्रॅटेजी रणनीती या सामन्यासाठी आखली गेली होती त्यानुसार काहीतरी कामगिरी करून दाखवायची आणि खऱ्या अर्थानं आपल्या संघाला लीडिंग ऑफ द फ्रंट अर्थातच सर्वांच्या समक्ष पुढे नेऊन ठेवायचं ह्यासाठी 2 फलंदाज पाठवले गेले होते. परंतु जी कामगिरी अनमोल आणि त्याचा सहकारी अर्थात योगेश्वर दिली होती त्या कामगिरीमध्ये एखादा फटका वगळता खऱ्या अर्थानं फार खरे उतरत नाही आहे. संघाचं धावफलक जर पाहिलं तर पहिलं षटक अर्थातच दर्शननं टाकलं. पहिल्या षटकामध्ये केवळ 8 धावा देताना 2 चांगले फलंदाज बाद केले. अर्थातच एक षटकार वगळला तर ओव्हरऑल जी गोलंदाजी दर्शननं आपल्या या षटकामध्ये केली ही निश्चितच कौतुकास्पद कामगिरी. अर्थातच कर्णधाराला नॉकिंग इनिंग ज्याला म्हणतो ना आपण कॅप्टन इनिंग्स ज्याला म्हणतो आपण अर्थातच कर्णधाराची खेळी. कर्णधार कोणाला म्हणावं अर्थातच संकट समयामध्ये जो आपल्या सर्व सहकाऱ्यांना एकत्र घेऊन नेतृत्व करणं म्हणजे खऱ्या अर्थानं कर्णधार पद किंवा नेतेपद असतं. आणि अशा वेळी मात्र जेव्हा संघ अडचणीत आहे असंच म्हणावं लागेल कारण ही करो अथवा मरो स्थिती डू ऑर डाय सिच्युएशनमध्ये आपला संघ कसा लिडिंग ऑफ द फ्रंट राहील या गोष्टीचा विचार करताना मात्र अचूक टप्पा भेदकता यांनी सजलेली गोलंदाजी जेव्हा दर्शनने केली त्यावेळेस मात्र खऱ्या अर्थानं त्याचं कौतुक करावं लागेल. कॅप्टन इनिंग्स त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली आणि त्याच्याच पावलावर पाऊल टाकताना खऱ्या अर्थानं या आजच्या दिवसभरामध्ये जास्त महत्त्वाचा वाटा कोणाचा असेल तर मी सांगेन की ओमकारचा. दर्शन जेव्हा महागडा ठरतोय तेव्हा ओमकार साथीला येतोय. ओमकार थोडासा महागडा ठरेल त्यावेळेस मात्र दर्शन कुठंतरी त्याला मदत करेल. अशा वेळी मात्र हा चेंडू होता डाव्या हाताचा गोलंदाज परंतु दिशाहीन चेंडू भरकटलेला चेंडू अगदी ज्याप्रमाणे नौका सागरामध्ये भरकटावी आणि कुठेतरी वेगळ्याच ठिकाणी जाऊन पडावी असं काहीतरी चित्र दिसावं त्याप्रमाणे हा चेंडू खऱ्या अर्थानं ठरला. तो अवांतर स्वरूपाचा एक धाव मिळवून देणारा पुन्हा एकदा यावेळचा हा चेंडू अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. पंचांचा इशारा येतोय. पंचांकडे अपील केलं जातंय. पंचांचा इशारा होकारार्थी असल्याचा येतोय आणि खऱ्या अर्थानं पंचांचा इशारा हा देवासमान देवाने दिलेल्या न्यायाप्रमाणे मान्य करावा. अस्पष्ट अशी कडा लागली होती आणि निश्चितच फलंदाज बाद झाला. पंचांचा निर्णय अंतिम राहील. या निर्णयाचा आपण सन्मान राखायचा आहे. कृपया पंचांच्या निर्णयाचा आपण सन्मान राखा अशी आपणास अपेक्षा असेल. अपील केल्यानंतर मात्र पंचांचं उत्तर होकारार्थी आलं. बॅटकट असा काहीतरी फलंदाज बाद होतोय. तिसरा निश्चितच रोहांशू 11 केतकीचा मळा हा संघ कुठेतरी बॅकफूटवर येतोय. यावेळेस मात्र कुठेतरी त्यांच्या फलंदाजांना एक नॉकिंग इनिंग करावी लागेल कारण तसं पाहायला गेलं तर 3 फलंदाज दुसऱ्या षटकापर्यंत जर बाद होतात याचा अर्थ शॉर्ट फॉर्मच्या क्रिकेटमध्ये आपण पाहिलं तर निश्चितच 2 ते 4 फलंदाजच असे परफेक्ट असतात जे आपल्या संघाला कुठेतरी कामगिरी करून देणारे असतात. आणि अशा वेळी मात्र साहिल जातोय फलंदाजीसाठी. निश्चितच जी पतझड किंवा पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे याच्या एखाद्या हवेच्या झुळकेनं तो बंगला पडून खाली पडावा आणि भुईसपाट व्हावा अगदी त्याप्रमाणे ही इनिंग्स कोलमडताना दिसते ती रोहांशू 11 केतकीचा मळा या संघाची. परंतु क्रिकेट एक अनिश्चितता खेळ आहे. अर्थातच अनएक्सपेक्टेबल अनप्रेडिक्टेबल गेम्स अँड ग्लोरियस गेम ऑफ द अनसर्टनिटी. अर्थातच हा खेळ ज्यावेळेस अशा खेळामध्ये अनेक वेळा बऱ्याचशा फेर उलटफेर होताना आपण नेहमीच पाहत असतो. अगदी तोच उलटफेर होईल का यावेळेस मात्र निश्चितच खोलातला हा चेंडू होता. मारण्याचा प्रयत्न केला गेला होता. नो कॉन्टॅक्ट बिटवीन बॅटर अँड बॉल आणि षटक मात्र अतिशय ओंकारचं चांगलं ठरतंय. आपण पाहिलं तर दुसरं षटक प्रगतीपथावर असताना पुन्हा एकदा ओंकार लेफ्ट आर्म ओव्हर दी विकेट मारा करत असताना या वेळचा हा चेंडू मात्र अगदी सहजतेने झेलता येऊ शकला असता परंतु ऐन वेळेला हा झेल मात्र एका चांगल्या क्षेत्ररक्षकाकडून टाकला जातोय. याचा अर्थ हे संकेत काहीतरी सांगून जात आहेत की
साहिल सारख्या फलंदाजांना जर जीवनदान मिळतंय याचा अर्थ जल्लोष करा. कारण आपण पाहिलं तर नेहमीच म्हटलं जातं क्रिकेटच्या परिभाषेमध्ये पकडा झेल आणि जिंका खेळ. इथे मात्र एक साधा सोपा झेल इथे सोडला जातो. याला असं म्हणतात मित्रांनो क्रिकेट की एखादे चांगला झेलसुद्धा आपल्या हातातून कधी निसटेल याचा का आपल्याला पत्तासुद्धा लागत नसतो. आणि कधी कधी असं असतं ना मित्रांनो की महागडे वाटणारे किंवा कठीण वाटणारे झेलसुद्धा अगदी सहज झेलता येण्यासारखे असतात. अशा वेळी पुन्हा एकदा सज्ज होतोय तो गोलंदाज. यावेळचा हा चेंडू निश्चितच खणून काढल्याप्रमाणे मारण्याचा प्रयत्न केला जातोय. पाहूया काय होतंय. पंचांचा इशारा काय आलाय. अंपायर डिसिजन व्हॉट विल. यस इट्स आउट. पंचांचा निर्णय येतोय की हा फलंदाज बाद आहे. झेल टिपला जातोय आणि निश्चितच कुठेतरी एक वेगळं चित्र मैदानामध्ये पाहायला मिळालं होतं. कुठेतरी मी मगाशी सांगितल्याप्रमाणे या दुसरं षटक ओमकार आणि दर्शनच समाधानकारक कामगिरी केली होती. निश्चितच दोन फलंदाज अर्थातच आघाडीचे जेव्हा अनमोल आणि योगेशला बाद केल्यानंतर मात्र जो डाव सावरायला हवा असतो ना तो डाव इथे सावरता आला नाही आहे. खरं सांगायचं झालं तर रोहनशी 11 केतकीचा या संघाला. कारण 2 षटकांचा खेळ संपला. संघाचं धावफलक पाहिलं अजून एक चेंडू बाकी आहे. निश्चितच हा दुसऱ्या षटकांपर्यंत हा खेळ चालू असताना संघाचं धावफलक जर पाहिलं तर अजूनही स्थिरावलेलं असताना संघाची धावसंख्या 10 आणि तब्बल 4 फलंदाज बाद होत आहेत. काहीतरी वेगळं घडतंय. खरं सांगायचं झालं तर रोहनशी 11 केतकीचा मळा या संघाच्या बाबतीत कुठेतरी काहीतरी चमत्कार करावा लागेल आणि जिथे चमत्कार असतो तिथेच नमस्कार केला सुद्धा जातो. आता त्या चमत्कारातून आपल्या संघाच्या संघ मालकाला नमस्कार होईल का किंवा PCC सारळ या संघासमोर रोहनशी 11 संघ हा पूर्णपणे नतमस्तक होतोय का. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर यावेळचा हा चेंडू सुंदर चेंडू सुरक्षित पद्धतीने धीरजनं केवळ या चेंडूला ढकलून काढलं जातंय. एक धाव सहज पूर्ण केली जाते. जिथे संयमानं खेळणं उचित ठरतंय तिथे संयमी खेळी केली जाते. नेहमीच म्हटलं जातं की संयमानं बलवान कमजोर व्यक्तीसुद्धा बलवान होऊ शकत असते तर उतावीळपणानं बलवान व्यक्तीसुद्धा कमजोर होत असतात. अशा अनेक वेळा उदाहरणं आपण पाहत असतो. जिथे संयमाची गरज असते तिथे संयमी खेळी करावी. इथे मात्र संयम आवश्यक आहे कारण 4 फलंदाज बाद होतात तेही 2 षटकांपर्यंत. उर्वरित 4 षटकांमध्ये आपल्याला जो काही पल्ला गाठायचा आहे हा निश्चितच धीरे धीरे होले होले हळूहळू का होईना परंतु जे विजयी लक्ष्य किंवा ज्या ध्येयापर्यंत पोहोचणं हे खऱ्या अर्थानं जर आपण आपल्या मनाशी ठाणून घेतलं खरी मनाशी एक दृढ निश्चय केला तर सर्व काही पॉसिबल होऊ शकत असतं. आणि अशा वेळी वैयक्तिक पहिलं आणि संघाचं 3रं षटक घेऊन येतोय तो नवीन गोलंदाज. यावेळेस अर्थातच वैयक्तिक 2रं षटक घेताना दर्शन. कर्णधारानं कशा पद्धतीने कामगिरी करावी कर्णधाराला साजेसं नावलौकिकाला काय प्रत्युत्तर द्यावं याचं उदाहरण पाहायचं झालं तर खऱ्या अर्थानं सर्वांची बोटं जातील ती दर्शन कडवेकडं. कारण दर्शनने खऱ्या अर्थाने एक चांगली गोलंदाजी तर केली त्याचबरोबर फलंदाजीसुद्धा त्याचप्रमाणे जे नेतृत्व असायला हवं प्रत्येक सामन्यामध्ये. खऱ्या अर्थानं नेतृत्व म्हणजे काय मी मगाशी सांगितलं जो सर्वांना एक समान वागणूक देतो किंवा सर्वांना अगदी आत्मविश्वासानं त्यांच्यामध्ये एक वेगळं चैतन्याचं वातावरण निर्माण करणारा असतो तोच खरा कर्णधार ठरू शकत असतो. आणि अशा वेळी ती वृत्ती किंवा ती दानत किंवा ते गुण आपण दर्शनकडे नेहमीच पाहत असतो. यावेळचा हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न निश्चितच चेंडू फ्लिक पद्धतीने खेळतोय. चेंडू गेला होता तो लॉंग लेगच्या दिशेला सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठीचा चौकार. एक संजीवनी चौकार आल्यानंतर मात्र निश्चितच एक गाडी मैदानातून जाते. थांबायचं आहे खेळ थांबवायचा आहे मित्रांनो. निश्चितच डोंगर दऱ्याच्या खडकाच्या कपारीला वाढत्या गवताच्या पात्याला ज्याप्रमाणे पाण्याची गरज नसते ना ती अगदी थोड्याशा ओलाव्याची गरज असते. अगदी तोच ओलावा आपण नेहमीच आम्ही दादांच्याकडे रूपानं पाहत असतो. आणि अशा वेळचा हा चेंडू जर पाहिला हा दिशाहीन चेंडू भरकटलेला चेंडू पंचांचा इशारा स्वैर असल्याचा. स्वयंसेवकांनी कृपया जर रस्त्यामध्ये गाडी असतील तर बाईक्स असतील तर काढायच्या आहेत. तिथे एक 4 चाकी गाडी ला जाण्यामध्ये अडथळा निर्माण होत आहे. जर कोणाच्या बाईक्स त्या ठिकाणी असतील तर कृपा करून आपण काढायच्या आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होत असताना राईट आर्म ओव्हर दी विकेट दर्शन कडवेचा हा चेंडू.
यावेळचा हा चेंडू वेगळ्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न करत असताना मात्र पाहूया पंचांकडे अपील केला जातोय. पंचांनी तो अपील निश्चितच बॅटकट असल्याचा देतोय. एक निश्चितच आवाज जरूर आला होता. पंचांचं थोडंसं कन्फ्युजन होतंय. क्षमा वेळीच मागितली जाते. अर्थातच चूक कबूल करणं हा मोठेपणा असतो आणि त्याला क्षमा करणं हे त्याहून मोठेपण असतं. आणि अशा वेळी मात्र जो खेळ BCC सारळ या संघाकडून मी एक वैशिष्ट्य सांगेन. नेहमीच मी जेव्हा BCC सारळ हा संघ इतर कोणत्याही संघाच्या ऑर्गनायझेशनमध्ये खेळायला जात असतो त्यावेळेस त्यांची जी शिस्तबद्धता असते ना किंवा ती त्यांची स्वयंशिस्त किंवा जो प्रामाणिकपणा किंवा सर्व जे काही असेल ते खेळामध्ये आपण एक्सेप्ट करून घ्यायचं. आपलं जे काही असेल ते आपल्या खेळीनं दाखवायचं. हीच जी स्पिरिट असते ना ही आपण नेहमीच पाहत असतो. यावेळी जरी आपल्या संघामध्ये आपल्या संघातील सर्व खेळाडू हे आपलेच नसले तरीसुद्धा काही मोजक्या खेळाडूंकडून जी खेळाडूवृत्ती आपण पाहतोय ना ही खऱ्या अर्थानं BCC सारळ या संघाकडून पाहण्यासारखी आहे किंवा घेण्यासारखी आहे. कोणतीही कंप्लेंट नसते आणि अशावेळी एक जोरदार निश्चितच अपील केला गेला होता. परंतु पंचांच्या निर्णयाचा त्यांनी सन्मान केला. यावेळचा हा चेंडू निश्चितच एक आत्मविश्वासानं कमी असलेला अपील केला जातोय. पंचांचा इशारा निश्चितच पुन्हा एकदा हा नॉटआउट असल्याचा येतोय. अवांतर स्वरूपानं म्हणता येणार नाही आहे. चेंडू एका धावेसाठी गेला होता. संघाचं धावफलक पुढे सरकलं जर पाहिलं तर संघाची धावसंख्या होते ती 19. कुठेतरी डाव सावरावा लागेल. तिसरं षटक 19 यावेळचा हा चेंडू निश्चितच अखूट टप्प्याचा चेंडू खेळतोय पुलशाट पद्धतीनं. टायमिंग जे समन्वय जे वेळेचं महत्त्व किंवा जी सूचकता किंवा पूरकता हवी असते ती मात्र इथे होत नाही आहे. चेंडू मिडविकेटच्या दिशेला जातो एका धावेसाठी आणि एका धावेनं संघ धावसंख्येनं पुढे सरकतंय. ते 19 धावा 4 फलंदाज बाद 19 धावा. आपण स्क्रीनवर पाहू शकताय गोलंदाज दर्शन कडवे गोलंदाजी मार्कवर सज्ज होत असताना राईट आर्म ओव्हर द विकेट मारा. समोरचा फलंदाज साहिलसाठी. साहिल मात्र अखूट टप्प्याचा चेंडू होता. वळून मारण्याचा प्रयत्न अर्थातच आपल्या स्ट्रोकला धागा बनवताना बॅकफूटवर गेला. ऑफ स्टंप कव्हर केलं आणि चेंडू व अगदी स्क्वेअर लेगच्या दिशेला टळवण्याचा प्रयत्न केला. परंतु दर्शनसुद्धा तितका चाणाक होता. ऐन वेळेला जेव्हा साहिलचं फुटवर्क पाहिलं हेरलं साहिल काहीतरी या चेंडूवर वेगळं करेल याचा अंदाज त्यानं अचूक बांधला आणि निश्चितच कुठेतरी गतीमध्ये भिन्नता मिश्रण आणलं आणि तेच ते मिश्रण होतं ते जे खऱ्या अर्थानं साहिलला या चेंडूवर मोठा फटका खेळण्यापासून लांब ठेवणार होतं. पुन्हा एकदा हा चेंडू असेल तो दर्शनचा. यावेळचा चेंडू ऑन द रेंज खेळतोय. अंगामध्ये असलेली असेल नसेल तेवढी ताकद तो आपल्या बॅटमध्ये उतरवतोय परंतु हा फटका सुद्धा फसतोय आणि निश्चितच एक साधा सोपा झेल टिपला जातोय तो लॉंग ऑनच्या दिशेला. फलंदाज साहिल सुद्धा माघारी परततोय. तीन षटकांचा खेळ आता चालू आहे. निश्चितच फलंदाज बाद झालेला आहे. पंचांनी ड्रिंक ट्रॉलीची मागणी केलेली आहे. निश्चितच माणसाच्या कर्तृत्वाचा पडदा काचेसारखा पांढरा शुभ्र असला ना की त्यात पाहणाऱ्याला स्वतःचं आणि इतरांचं प्रतिबिंबही स्वच्छ दिसत असतं. खऱ्या अर्थानं अशी प्रतिभा आपण ज्यांच्याकडे पाहतोय असे सन्माननीय अमितदादा नाईक यांच्या माध्यमातून अनेक समाजोपयोगी कार्यक्रम आपण नेहमीच पाहत असतो. मग त्याच्यामध्ये मंदिराची बांधणी असो, त्याच्यानंतर कोरोना काळामध्ये सर्व रिक्षा चालकांना राशन व्यवस्था असो, आदिवासी वाड्यांवर राशनची व्यवस्था असो किंवा पाण्यासाठी पाठपुरावा असो, क्रीडासाठी किंवा खेळांसाठी प्रोत्साहन असो, नवे तर या मैदानामध्ये जर पाहिलं या मैदानाचा विचार करायचा झाला तर जी प्रेक्षक गॅलरी असो किंवा झाडांना कंपाऊंड किंवा एक पार बांधण्याचं कार्य असो, अशा अनेक समाजोपयोगी कार्यामध्ये अमितदादांचा सहभाग हा नेहमीच असतो. विशेष करून कोणत्याही प्रकारच्या खेळांना प्रोत्साहन देणं आणि आपल्या ग्रामीण पातळीवरील खेळाडूंना कुठेतरी एक व्यावसायिक दर्जा निर्माण करणं, एक वैशिष्ट्यपूर्ण असं प्लॅटफॉर्म देणं, त्यांनासुद्धा मोठं करणं, त्यांना प्रोत्साहित करणं हाच ध्यास आपण त्यांच्याकडे नेहमीच पाहत असतो. आणि अशावेळी खारेपाट प्रीमियर लीगच्या माध्यमातून उत्सव तरुणाईचा या संकल्पनेच्या आधारे आपण पाहतोय की आपल्या या खारेपाटातील सर्व खेळाडूंना कुठेतरी एक चांगला दर्जा मिळावा किंवा ते सुद्धा प्रसिद्धीच्या झोतात यावे, त्यांना सुद्धा अगदी क्रिकेट खेळण्याविषयीचं प्रेम वाढावं. कारण अलीकडे जर पाहिलं मित्रांनो, आताची जर बालपिढीचा जर विचार केला ही केवळ आणि केवळ मोबाईलमध्येच अडकलेली पाहायला मिळते.
निश्चितच पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर पाहतोय आपण. ओमकार खेळण्यासाठी सज्ज होत असताना राईट हँड बॅट्समन यावेळेस सज्ज होतोय. धीरजकडे ती क्षमता आहे फलंदाजी करण्याची आणि अशावेळी मात्र आक्रमकता दाखवावीच लागेल, कारण आपला संघ कुठेतरी पिछाडीवर आहे. त्याला फ्रंट फूटवर अगदी अग्रक्रमावर आणायचं असेल तर आक्रमकता किंवा आपला खेळ जो आहे तो करावाच लागेल. आणि अशावेळी मात्र अटॅक करण्याचा प्रयत्न केला गेला होता. चेंडू आणि बॅटचा कोणताही संपर्क होत नाही आहे आणि निश्चितच यावेळचा हा चेंडू सुद्धा डॉट ठरतोय. चौथं षटक ओमकारच्या रूपाने मार्गस्थ असताना आतापर्यंत ओव्हरऑल जर विचार केला तर संघाचा धावफलक हे केवळ 19 धावांवरच स्थिरावलेले असताना चौथं षटक अर्थात 19 चेंडूंचा खेळ झाला आणि 19 धावा केवळ स्कोरशीटवर लागलेले असताना यावेळचा हा चेंडू धीरज यावेळेस चेंडूला मारण्याचा प्रयत्न करतोय. बराच काळ चेंडू उंच हवेमध्ये लागल्यानंतर लीड एक लागली जाते, एक धाव धावून काढली जाते, दुसऱ्या धावेचा शोध घेतला जातो आणि हा दुसरी धाव सुद्धा अगदी ज्याप्रमाणे बागेमध्ये सहज फिरायला जावं, अगदी हळुवार मंद गतीने सर्वकडे पाहत इकडे रमत डोलत जावं, अगदी त्याप्रमाणे ही धाव पूर्ण होते. संघाची धावसंख्या 2 ने पुढे सरकली. 21 धावा स्कोरशीटवर लागल्या. तोपर्यंत अर्थातच 21 हा शुभ अंक रोहनशी 11 केतकीचा मळा या संघाला निश्चितच लाभेल का? कारण खऱ्या अर्थानं गणपतीचा भक्त कोण असेल तर मी तर आदित्य, तुम्ही सर्वजण आहातच, परंतु अजिंक्य पाटील एक वेगळाच भक्त आपण पाहतोय. कारण श्री गणेशाचा एक वेगळा निस्सीम भक्त सर्वजण असताना सुद्धा अगदी 21 दिवसांचं आगमन आपल्या बाप्पाला, लाडक्या बाप्पाचं त्यांच्या घरी असतं आणि अशा वेळी मात्र पंचांचा इशारा येतोय तो लेखबाईचा. एक धाव सहज मिळते धीरजला, संघाचा धावफलक 22 या धावसंख्येवर जात असताना पुन्हा एकदा ओमकार सज्ज होतोय जेव्हा चौथं षटक प्रगतीपथावर असताना. अर्थातच यावेळेस मात्र जो राजेशाही थाट मैदानांवर अगदी सिंहासारखं आपण पाहतोय, जे वागणं, जे चालणं किंवा जे बोलणं आपण अनिकेतकडे पाहतोय, त्या थाटानेच तो फलंदाजी करेल का? कारण मागच्या सामन्यामध्ये अक्षरशः डोळ्यांचे फाळणे फेडणारे, नजर न थांबे तोपर्यंत इतके लांबवर षटकार त्यानं मारले होते आणि अशा वेळी मात्र कुठेतरी या चेंडूला त्याच आक्रमकतेने खेळण्याचा प्रयत्न करताना मात्र चेंडू आणि बॅटचं जे भांडण आतापर्यंत चालू आहे ना ते तसंच राहिलेलं दिसतंय. कारण मोठे फटके निश्चितच ते अजूनपर्यंत येत नाही आहेत. पुन्हा एकदा याचं एकमेव कारण यावेळेस बदललेलं हवामान आणि त्यानंतर आलेले गवसलेला तो गोलंदाजांचा सूर. अशा वेळी दुसरा चेंडू बॅक टू बॅक निर्धाव टाकला जातोय. अनिकेतला मात्र यावेळेस कोणत्याही स्वरूपाचं एका आक्रमण किंवा मोठे फटके खेळण्यापासून यश मिळत नाही आहे. अशा वेळी मात्र संघाचं धावफलक जे स्थिरावलेलं आहे हे खऱ्या अर्थानं हा पिवळा रंग 22 धावांवर पुढे जाईल का? पुन्हा एकदा पोलार्ड, पुन्हा एकदा यावेळचा हा चेंडू, सुंदर चेंडू कट करण्याचा प्रयत्न, पाहूया काय होतंय. चेंडू बॅटच्या स्पष्ट कडेला लागल्यानंतर मात्र निश्चितच एक चैतन्याचं, उत्साहाचं, आनंदाचं, नवचैतन्य, संजीवनी देणारं वातावरण आपण पाहतोय ते BCC सारळ या संघाच्या गटामध्ये. निश्चितच खरं सांगायचं झालं ना मित्रांनो, पोलार्डची विकेट म्हणजे BCC सारळ संघासाठी कशा पद्धतीची असू शकेल. अलीकडच्या काळामध्ये जर पाहायला गेलं तर आमचे आंबा बागेतदार आमच्या खारेपाट विभागामध्ये भरपूर पाहायला मिळत असतात. तर जेव्हा जेव्हा त्यांच्या वाडीमध्ये गेल्यानंतर त्या मोहराला आलेला एखादा फळाचा जो कण असतो ना तो पाहिल्यानंतर जो त्यांच्यामध्ये जो आनंद होत असतो ना तो आनंद कदाचित मला वाटतं BCC सारळ या संघाला झालेला असावा. आणि तेच चैतन्य, तोच आनंद घेऊन तोच आनंद यावेळेस कंटिन्यू राहील का? किंवा पुन्हा एकदा कभी खुशी कभी गम, थोडी खुशी थोडी गम असे चित्र मैदानात निर्माण होईल का? कारण फलंदाजाने मारलेला षटकार हा खऱ्या अर्थानं गोलंदाजावर केलेला प्रहार असतो, तर गोलंदाजानं काढलेली फलंदाजाची विकेट हा गोलंदाजाचा आत्मविश्वास वाढणारी गोष्ट असते. अशा वेळी प्रहार आणि आत्मविश्वास या दुफळीमध्ये अडकलेला गोलंदाज द्विधा मनस्थितीतून बाहेर पडत असतो आणि अशा वेळी जी गोलंदाजी, जी कामगिरी होत असते ही खऱ्या अर्थानं पाहण्यासारखी असते. ते द्वंद्व हे क्रिकेटच्या मैदानातून पाहण्यासारखं असतं. मित्रांनो, क्रिकेट म्हणजे नेमकं काय असतं की एखाद्या लहान सर्वसामान्य खेळाडूने मातब्बर गोलंदाजाला मारलेला षटकार म्हणजे क्रिकेट असतं. तर यावेळेस मात्र आक्रमण करण्याचा प्रयत्न, अमित दादांना नतमस्तक होणारा हा फटका, स्क्वेअर बाउंड्री लाईनच्या वरून सीमारेषा होणारा मानवंदनेचा फटकार षटकार ठरला.
षटकारानंतर मात्र निश्चितच स्वतः संघ मालक किंवा संघ नायक यावेळेस मैदानामध्ये जातोय. एक वेगळा अर्थातच कॅप्टन जेव्हा समोर असतो ना, एक वेगळं धारिष्ट हे फलंदाजीमध्ये किंवा खेळाडूंमध्ये येत असतं. मग तो महेंद्रसिंग धोनी जेव्हा एसटीआरमध्ये उभा असतो ना, तर खऱ्या अर्थानं एक धीर असतो तो गोलंदाजीला. पुन्हा एकदा हा चेंडू उलट्या हाताने मारण्याचा प्रयत्न, काहीतरी वेगळा करण्याचा प्रयत्न. यावेळेस मात्र याला म्हणतात आपल्याच पायावर कुऱ्हाडीनं घाव करून घेणं आणि मारून घेणं. आणि अशा वेळी मात्र धीरज परततोय. धन्यवाद डीजे. निश्चितच मित्रांनो, कधी कधी असं म्हटलं जातं ना की जेव्हा सरळ बोटानं तूप निघत नसेल ना, तर बोट तो वाकडा करावा लागत असतो. परंतु एवढं सुद्धा लक्षात ठेवायचं असतं मित्रांनो, जेव्हा ते तूप गोठलेलं असेल ना, तर कदाचित ते नखसुद्धा तुटू शकत असं. आणि तेच परिस्थिती किंवा तेच चित्र आपण मैदानामध्ये पाहिलं. धीरजनं निश्चितच त्याच्या अगोदरच्या चेंडूवर एक सरळ बॅटनं फटकासुद्धा खेळला होता स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेवरून. त्याच्यानंतर मात्र कुठेतरी सगळं व्यवस्थित चाललेलं असताना एक आगळा वेगळा फटका खेळण्याचा त्यानं प्रयत्न केला. आणि अशा वेळी मात्र तो फटका प्रयत्न त्याचा फसला. चेंडू उंच हवेमध्ये राहिल्यानंतर मात्र क्षेत्ररक्षक अर्थातच शॉर्ट गली आणि शॉर्ट पॉईंटच्या दिशेला गेला. क्षेत्ररक्षकानं मात्र कोणतीही चुकी न करता एक चांगला झेल सुद्धा टिपला. धीरजचं आव्हान संपलं. याच्यानंतर मात्र नवीन फलंदाज खेळपट्टीकडे गेला तो स्वप्नीलवर मात्र पूर्णपणे भरोसा आहे तो कर्णधाराचा. कर्णधार या नात्यानं अजिंक्य पाटील निश्चितच त्याला नेहमीच प्रोत्साहित करत असतो. कारण यावेळेस खेळण्यासाठी सज्ज होत असताना जेव्हा संघ अगदी दडपणाखाली वावरत असतानाचा हा चेंडू उलट्या हाताने मारण्याचा प्रयत्न, जोरदार अपील केला जातोय. पाहूया काय होतंय. आणि निश्चितच फलंदाज हा सुद्धा बॅटच्या अस्पष्ट कडेला चेंडूला स्पर्शून बाहेर पडतोय. फलंदाज झेलबाद या स्वरूपात कॉट बिहाइंड द विकेट पद्धतीने माघारी परततोय. संकल्प येतोय फलंदाजीसाठी. काय संकल्प असेल? संकल्पचा आपल्या या मैदानावर खऱ्या अर्थानं या मैदानातूनच त्यानं क्रिकेटचं वेड किंवा क्रिकेटचे धडे गिरवलेत. आणि अशावेळी त्या मैदानामध्ये एक चांगला खेळ करण्याची संधी इथे निर्माण होते. अजूनही एक षटक येणं बाकी असताना, 5वं षटक चालू असताना हा चेंडू संकल्पाला मात्र सागर म्हात्रे यांच्याकडून अर्थातच षटकारांच्या हॅट्रिकसाठी जर 500 रुपयाचं पारितोषिक आहे. खऱ्या अर्थानं ATM स्वरूपाचं एक मशीनच या मैदानामध्ये आज दिवसभर या व्यासपीठावरून या माईकवरून बोलताना पाहायला मिळतंय. षटकार रूपी आपण बटणं दाबायची किंवा चौकार विकेटांची बटणं दाबायची आणि 500, 100, 200च्या नोटा आपल्या खिशात टाकायच्या, असंच काहीतरी चित्र होतं. अशावेळी मात्र पंचांचा इशारा स्वैर असल्याचा आला. त्याच्यानंतर मात्र आपल्या लाईन आणि लेंथला भरकटलेला गोलंदाज कशा पद्धतीने गोलंदाजी करतोय. अर्थातच डाव्या हाताचा फलंदाज असतात, त्या गोलंदाजांना मात्र जो नॅचरल स्विंग असतो त्या नॅचरल स्विंगचा योग्य रीतीने वापर करताना गोलंदाज दिसतो. आणि फलंदाज संकल्प सुद्धा ज्या संकल्पाने मैदानात फलंदाजीसाठी गेला होता तो संकल्प मात्र यावेळेस नादुरुस्त होतोय किंवा भुईसपाट होतोय. संघाचं धावसंख्या 29 धावा. लास्ट विकेट आहे. शेवटची जोडी मैदानामध्ये. निश्चितच अजूनही एक षटक येणं बाकी असताना ज्या शेवटच्या षटकामध्ये किती मोठे फटके, अर्थातच हॅट्रिक म्हणता येणार नाही कारण एक चेंडू वाईड बॉल स्वरूपाचा टाकला होता. त्याच्यामुळे आतापर्यंत जर संघाचं धावफलक पाहिलं तर संघाचं धावसंख्या हा आहे ती 29 धावा. 29 फॉर लॉस ऑफ 8 विकेट्स इन सेकंड लास्ट ओव्हर प्रोग्रेस. हा चेंडू पुन्हा एकदा बॅकफुटवर येऊन चेंडूला पंच केला जातोय. स्लाइस करताना चेंडू पॉईंटच्या दिशेला एक धाव धावून काढली जाते.
धाव घेण्यापासून मात्र अजिंक्य कोणतीही इंटरेस्ट किंवा रुची दाखवत नाही आहे, कारण शेवटचा जो षटक आहे त्या षटकामध्ये आक्रमकता ही मलाच दाखवावी लागेल. ज्या वेळेस माझ्या समोर माझे सर्व सहकारी ज्यांच्यावर मी विश्वास ठेवला होता त्या विश्वासाला पात्र ठरत नाही आहे, यावेळेस मात्र कुठेतरी मला लिडिंग ऑफ द फ्रंट यावं लागेल. अर्थातच सर्वांच्या समोर येताना एक कॅप्टन इनिंग, नॉकिंग इनिंग खेळावी लागेल. कारण जेव्हा संघनायक काय करावं, संघनायकानं काय करावं, खऱ्या अर्थानं जेव्हा सर्व अपयशी ठरत असतात त्यावेळेस कुठेतरी आपण समोर येऊन सर्व गोष्टीची जबाबदारी आपल्यावर घ्यावी. जसं म्हटलं जातं ना मित्रांनो, की पॅन्टच्या 2 बटनांपैकी एक बटन पडल्यानंतर म्हणजे तुटून पडल्यानंतर दुसऱ्या बटनावर येऊन पडते, ती जी जबाबदारी असते ना, अगदी त्या जबाबदारीने इथे मात्र खेळ करावा लागेल. तो अजिंक्यला जबाबदारी या शब्दाचा जर अर्थाचा विचार करायचा झाला तर प्रत्येक शब्दामध्ये अर्थ जडलेला आहे आणि तो अर्थाचा जर आपण विचार करू निश्चितच त्याविषयी आपण बोलणार आहोतच. तत्पूर्वी बोलूया पुन्हा एकदा मैदानाकडे, जेव्हा अजिंक्य स्वतः कर्णधार या नात्यानं या कामगिरीची किंवा या सामन्याची पूर्णपणे जबाबदारी आपल्यावर घेण्यासाठी सज्ज होत असताना पुन्हा एकदा यावेळचा हा चेंडू कव्हर ड्राईव्ह पद्धतीने चेंडूला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला खेळला जातोय. एक धाव धावून काढली जाते, दुसरी धावाचा प्रयत्न, निश्चितच दुसरी धाव घेण्यामध्ये काहीतरी धोका निर्माण होईल या गोष्टीचं संशय किंवा भविष्य मनामध्ये वर्तवलं होतं आणि अशा वेळी मात्र 2 धावा सहज पूर्ण झाल्या. संघाचा धावफलक पुढे सरकलं. 31 धावा 40-45 पर्यंत जरी धावा गेल्या तर निश्चितच कुठेतरी आपल्या गोलंदाजांना या सामन्यामध्ये काहीतरी करणारी कामगिरी किंवा काहीतरी लक्ष ध्येय साधण्यासाठी काहीतरी लक्ष असेल या उद्देशानं फलंदाजी करावी लागेल. आणि अशा वेळी मात्र जबाबदारी म्हणजे काय हे अजिंक्य पूर्णपणे निश्चितच दाखवून देईल. जबाबदारी या गोष्टीचा अर्थ पाहिला तर निश्चितच चेंडू जातोय तो पंचांचा इशारा स्वेर असल्याचा बॅटकट की बाईज हा बॅटकटचा इशारा येतोय. निश्चितच चौकारानंतर मात्र संघाचं धावफलक जर पाहिलं तर ते 35 धावा होत असताना जबाबदारी या शब्दाचा जर अर्थ पाहायला गेलो तर पहिला शब्द ज येतो, जो जड असली तरी पेलावी लागते. दुसरा शब्द येतो तो बा येतो, बाद झाले तरी खेळावं लागतं. तिसरा शब्द येतो बरे वाईट सगळे ऐकावे लागतं. दास बनून सर्वांचं राहावं लागतं. याचा अर्थ रीती रिवाजाप्रमाणे वागावं लागतं. आणि तीच जबाबदारी पेलताना मात्र एक ताईला चेंडू लागलाय बघा जरा तिकडे प्रेक्षकांनी. ओके, निश्चितच एका खेळाडूची ती माता आहे, कारण आपण पाहतोय संघाची धावसंख्या या षटकारानंतर 41 धावा होत आहेत. 41 फॉर लॉस ऑफ 9 विकेट्स इन द लास्ट ओव्हर प्रोग्रेस, शेवटचं षटक. आणि खऱ्या अर्थानं 40-45 धावा या अजिंक्य पाटील किंवा रोहनशी 11 केतकीचा मळा या संघाच्या खेळाडूंना, गोलंदाजांना कुठेतरी या मैदानावर आपलं अस्तित्व जपून ठेवणाऱ्या ठरू शकत असतील. अशा वेळी मात्र अजिंक्य पाटील सज्ज होतोय. एक कॅप्टन इनिंग कर्णधाराप्रमाणे तो पुढे सरसावतोय आणि गोलंदाज अर्थातच ओमकारला मात्र, गौरवला मात्र दुसऱ्याच चेंडूवर एक षटकार सुद्धा तिसऱ्या चेंडूवर एक षटकार सुद्धा लगावतोय. येणाऱ्या 3 चेंडूंमध्ये निश्चितच अजूनही मोठे आक्रमक फटके खेळण्याचा तो निश्चितच प्रयत्न करेल. अशा वेळी मात्र एक नॉकिंग इनिंग खेळताना मिड विकेट लॉंग ऑन बॉन्डलांच्या दिशेला एक धाव सहज पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा शोध मात्र निश्चितच केला जात नाही आहे, कारण दुसरी धाव जर घेतली तर फलंदाज हा निश्चितच धावबाद होईल. परंतु या धावेपेक्षा आपला फलंदाजाची विकेट फार महत्त्वाची आहे हे जाणताना, कारण येणाऱ्या 2 चेंडूंवर जरी 1 किंवा 2 धावा आल्या तरी त्या धावा ह्या खऱ्या अर्थानं आपल्या संघाच्या विजयाला किंवा आपल्या संघाच्या धावसंख्येमध्ये भर करणारे असतील. आणि ती झालेली भर ही खऱ्या अर्थानं कुठेतरी आत्मविश्वास वाढवणारी असेल ती आपल्या गोलंदाजांची. यावेळीस मात्र निश्चितच चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला गेला होता, परंतु बॅक टू द बॉलर हा चेंडू टाकला जातोय. फलंदाज यावेळेस धाव घेण्याचा प्रयत्न करत होता, परंतु चेंडू हा निश्चितच गोलंदाजाच्या दिशेने येतोय. मात्र हा चेंडू निर्धाव ठरताना मात्र आपण पाहिलं तर गौरव या षटकावर, या चेंडूवर निश्चितच थोडासा कमबॅकिंग करतोय लाईन आणि लेंथमध्ये. डॉट बॉल आल्यानंतर मात्र संघाचा धावफलक 42 धावा. शेवटचा चेंडू कदाचित असावा. यस, लास्ट बॉल ऑफ द इनिंग. काय घडेल काय बिघडेल, मोठा फटका निश्चितच आत्मविश्वास वाढवेल. एखादी रन ही निश्चितच कुठेतरी संघाच्या मुख्य धावेमध्ये भर घालणारी असेल. काय होईल पाहूया. निश्चितच मारण्याचा प्रयत्न, परंतु हा चेंडू पाहिला
तर पंचांचा इशारा स्वैर असल्याचा आला आणि अवांतर स्वरूपानं संघाचं धावफलक हे पुढे सरकलं. एक एक धाव किती महत्त्वाची आहे. परीक्षेमध्ये एका गुणानं नापास होणाऱ्या विद्यार्थ्याला विचारा की त्या परीक्षेचं महत्त्व, त्या वर्षाचं महत्त्व काय असतं. एका सेकंदानं जेव्हा ॲथलीट्समधलं गोल्ड मेडल हुकलं जातं तेव्हा त्या ॲथलीट्सला विचारा की त्या एकाचं महत्त्व काय असतं. आणि एकानंच एक लक्षसुद्धा पुरा होत नसतो. अगदी एक थेंब रक्त एका मतानं विचारा त्या राजकारण्याला की त्या एका मताची किंमत काय असते जेव्हा तो निवडणुकीमध्ये तो पराभूत झालेला असतो. आणि तीच एक धाव लक्षात घेता खऱ्या अर्थानं इथे थेंबे थंबे थळे साचे का होईना, इथे धावांचा एक व्यवस्थित असा आकार केला जातोय. डोंगर जरी नसला तरी टेकडी जरूर झालेली आहे. 44 धावांची 6 षटकांमध्ये 44 धावा, 36 चेंडू, 44 धावा अर्थात 44 रन्स रिक्वायर्ड टू विन दिस मॅच फॉर BCC सारळ. लेट्स सी व्हॉट विल हॅपन इन द नेक्स्ट हाफ अँड आय विल लाईक टू इन्व्हाइट माझे गुरु, अर्थातच काहीतरी इंग्लिश थोडंसं वेगळं होतंय, संदीप सरांकडे जाऊया. सॉरी सर. धन्यवाद निलेश. खारेपाट प्रीमियर लीगच्या स्पर्धेच्या आजच्या औपचारिक म्हणजे अर्थातच ऑफिशियली 4था दिवस आणि त्याच वेळेला स्पर्धेतील खारेपाट प्रीमियर लीगच्या आपल्या सर्व 16 संघांसाठी आजच्या या तिसऱ्या दिवशी आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. ज्या वेळेला धावफलकावरती 44 धावा लागल्या. सामना जिंकण्यासाठी पूर्वार्धाच्या खेळामध्ये जी कामगिरी BCC सारळ संघाने करणं आवश्यक होतं ती कामगिरी करताना ते पाहायला मिळाले. त्यांनी प्रतिस्पर्धी रोहांशू 11 संघाला एका बाजूला एक विकेट टाकायला भाग पाडलं. गोलंदाजी मग जी खास करून आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळाली, जिथे दर्शन असेल, ओंकार असेल, चारू दत्ता असेल, गौरव असेल, या चारही गोलंदाजाने अगदी योग्य टप्प्यावरची गोलंदाजी केली. पण केवळ टप्पा चांगला आहे म्हणून मत ठरत नसतं, तर त्याही अनुषंगाने विकेट घेणं, धावा कमी देणं आणि ज्याला आपण क्रिकेटिंग परिभाषेमध्ये तिखट मारा असं म्हणतो, अशा प्रकारची गोलंदाजी होणं फार आवश्यक असतं. आणि ज्या वेळेला तुम्ही नॉकआउट राऊंडला येता त्यावेळेला तुम्हाला तुमची प्रतिभा उंचवायची असेल किंवा त्याच वेळेला तुमचा परफॉर्मन्स उंचवायचा असेल तर तुम्हाला त्या कामगिरीमध्ये थोडंसं म्हणतात ना ज्याला व्हॅल्यू ॲडिशन अशा प्रकारचा परफॉर्मन्स द्यावा लागतो. आणि ती कामगिरी आज मैदानामध्ये नक्की केले. एका बाजूला आपण पाहिलं तर BCC सारळ संघाने आणि दुसऱ्या बाजूला रोहांशू 11 संघाला रोखण्यामध्ये ते यशस्वी ठरले. पण पूर्वार्धाचा खेळ जितका असं म्हणूया की नाट्यमय होता तितका उत्तरार्धाचा असेल का? कारण बऱ्याच वेळेला एक डाव जसा सोपा वाटतो तेव्हा दुसरा डाव तितकाच सोपा असतो असं नाही. बऱ्याच वेळेला अवघड वाटणारे शिवधनुष्य अचानकपणे पेललेले सुद्धा आपण पाहिलेले आहेत. आणि काही वेळेला क्रिकेट रसिकांमध्ये असे सुद्धा सामन्यांबद्दल चर्चा आपल्याला पाहायला मिळते जिथे लो स्कोरिंगच्या मॅच या नेहमी टफ समजल्या जातात. जेव्हा धावफलकावरती 44 धावा आल्यात, 45 धावांचं आव्हान ठेवलं गेलं, तेव्हा आपल्याला माहिती आहे की रोहांशू 11 संघाकडे सुद्धा चांगला अटॅक आहे. आणि ज्याच्याकडे उत्तम गोलंदाज आहेत किंवा ज्याच्याकडे चांगला अटॅक आहे, बॉलिंग अटॅक खास करून, तो अटॅक ज्या वेळेला तुमचा सर्वोत्तम असतो तेव्हा प्रतिस्पर्धी संघाला चारी मुंड्याची तुम्ही मैदानात करू शकता. टेनिस क्रिकेटमधल्या याच मैदानावरचे असे सामने आपल्याला काही आठवावे लागतील. 8 षटकांमध्ये ज्या वेळेला 40 किंवा 42 धावांची आवश्यकता 10-12 वर्षापूर्वी याच मैदानावरती जेव्हा सामने व्हायचे त्यावेळेला झालेले नाही आहेत धावा, हे सुद्धा आपण पाहिले. रोहांशू 11 संघाला आज खारेपाटच्या या खारेपाट प्रीमियर लीगच्या निमित्तानं हे आठवावं लागेल. तर दुसऱ्या बाजूला कौतुक करावं लागेल ते म्हणजेच BCC सारळ संघाचे स्पॉन्सर गुरुनाथ मुंगळे यांचं, की कारण त्यांनी त्यांच्या संघाचं नाव तर तेच ठेवलंय आणि त्याच वेळेला BCC सारळ या संघाला मैदानामध्ये स्पॉन्सरशिप देऊन आपल्या गावाचा किंवा त्याच वेळेला आपल्या विभागातील खेळाडूंना एक वेगळं व्यासपीठ दिलं. तसं पाहिलं तर BCC सारळ संघाने याच मैदानावरती, मला आठवतंय मी जर चुकत नसेल तर साधारण एक 8-10 वर्षापूर्वीचा प्रसंग असेल, 6 षटकांमध्ये 36 धावा त्यांनी दिल्या नव्हत्या. एक सर्वोत्तम बॉलिंग अटॅक BCC सारळ संघाचा पाहायला मिळायचा. म्हणजे अगदी त्या गटामध्ये त्यावेळेला रायगड पोलीस संघ होता, सोनी स्पोर्ट्स संघ होता, बालवीर शिवरे संघ होता. अशा संघांविरुद्ध खेळण्याची धडक सुद्धा BCC सारळ संघ दाखवायचा. आणि नेहमी पहिली मॅच, बरोबर आहे ना निलेश, पहिली मॅच जी असायची तो BCC सारळ संघ खेळायचा. म्हणजे सकाळी 8:30चा पहिला राऊंड, बरोबर आहे ना, कारण तो संघ वेळेत हजर असायचा. डिसिप्लिन म्हणजे BCC सारळ संघाने काय शिकवलं तर तो डिसिप्लिन आणि वेळेत व्हाईट युनिफॉर्म. बेसिकली त्या दोन गोष्टी होत्या ना, त्या BCC सारळ संघाने अलिबाग क्रिकेटला दिल्या आणि मी त्यासाठी वैयक्तिक स्वरूपात त्यांचा अभिमान व्यक्त करेन. बाकी
ॲज अ टीम लेवलला आपण कोणाचं वैयक्तिक कौतुक करत नाही, परंतु वैयक्तिक स्वरूपात मात्र मी नक्की त्यांना म्हणेन की या दोन गोष्टी, एक म्हणजे शिस्तप्रियता आणि दुसरं व्हाईट युनिफॉर्ममध्ये मैदानामध्ये येणं, सकाळी पहिला सामना अगदी वेळेमध्ये उपस्थित राहणं, हे BCC सारळ संघाने नेहमी दाखवलं आणि त्याबद्दल मी त्यांच्या त्या फॉर्मर संघाचं कौतुक करतोय. आज हे नौके खेळाडू, कारण आपण प्रीमियर लीग खेळतोय, प्रीमियर लीगमध्ये वेगवेगळे खेळाडू प्रत्येक संघामध्ये रिप्रेझेंट करतात, हे आपल्याला साऱ्यांनाच माहिती आहे. त्याच्याकडे आपण जाऊ, पण काही मित्रांनो काही इतिहास असतो आणि मी नेहमी म्हणतो की इतिहास लिहिणारे बरेच असतात, इतिहास वाचणारे बरेच असतात, पण इतिहास घडवणारे फार थोडे असतात. आज आपल्याला इतिहास घडवणाऱ्यांमध्ये जर नाव कमवायचं असेल तर BCC सारळ संघाला ती विजयाची परंपरा कायम करावी लागेल. जेव्हा संकल्प गोलंदाजीला आलाय, पहिला चेंडू संकल्प मात्र या संपूर्ण स्पर्धेमध्ये एक चर्चिलं गेलेलं नाव आहे. किंबहुना या मैदानावरती त्याच्या गोलंदाजीबद्दल बऱ्याच वेळेला चांगल्या गोष्टींबद्दलच बोललं गेलं, कारण संकल्प मात्रेकडे असणारा फ्लो, रिदम आणि त्याच वेळेला त्याच्या गोलंदाजीमधली व्हेरिएशन्स, या सगळ्या गोष्टींवरती तो आज यशस्वी ठरलाय. पण जेव्हा प्रतिस्पर्धी संघाला 45 धावांच्या आतमध्ये रोखायचं आहे तेव्हा तो ते करून दाखवणार का? कारण किंबहुना एका गोलंदाजाची परीक्षा कधी लागते? जेव्हा संघाने आपल्या कमी धावा केलेल्या आहेत. अधिक धावा केलेल्या असतील तर चांगली बॉलिंग करायला एक थोडा होप्स येतो, परंतु अशा वेळेला तुम्हाला चांगली गोलंदाजी करायची आहे जेव्हा धावा कमी आलेल्या आहेत. यावेळेला पंचांनी इशारा केला की हा नो बॉल आहे आणि अर्थातच वेस्ट हाईटचा नो बॉल असल्यामुळे फ्री हिट सुद्धा मिळणार आहे. प्रत्येक नो बॉलला फ्री हिट असणार आहे, ज्या कारणाने आतापर्यंत धावफलकावरती 2 धावा आल्यात. पहिल्या चेंडूचा खेळ संपलाय. अमित दादा आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी पाहिलेलं स्वप्न आज या दिवशी सुद्धा आपल्याला अतिशय दिमाखदार पद्धतीने पूर्ण होताना पाहायला मिळते. एक मोठा फटका खेळला जातोय, हा मात्र सीमारेषा नक्कीच गाठणार नाहीये, पण दोन्ही फलंदाज आपण पाहतोय एकमेकांकडे पाहतात. कॉलिंग ज्याला आपण म्हटलं जातं की क्रिकेटमध्ये 2 खेळाडूंमधलं भागीदारी आणि त्याच वेळेला 2 खेळाडूंमधलं अर्थातच चपळता, या सगळ्या गोष्टीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय असतं तर पहिली गोष्ट नजरानजर प्रचंड महत्त्वाची आहे. यामध्ये नजरहटी दुर्घटना घटी हे तर आपल्याला माहिती आहेच, पण त्याही पलीकडे या मैदानात सुद्धा अशा वेळेला धावचीतची मिळालेली विकेट ही प्रतिस्पर्धी संघाला पुढे घेऊन जाणारी आहे, हे सुद्धा फलंदाजाने ओळखणं फार आवश्यक ठरतं. रॉयल 11 संघाने ज्या वेळेला मैदानात 44 धावा उभारल्या त्यांना माहिती आहे की आपली बॉडी लँग्वेज सारं काही सांगून जाणारी आहे. गोलंदाज संकल्प जेव्हा गोलंदाजी करतोय त्याला माहिती आहे 45 धावांवरती जर सारळ संघाला रोखायचं असेल तर सारळ संघाच्या गोलंदाजाने, खास करून ओमकारला मी गेले 3-4 वर्ष सातत्याने या मैदानात यशस्वी कामगिरी करताना पाहतोय. गतवर्षी याच मैदानात ओमकारने मेडन ओव्हर टाकली होती, त्याच ओमकारने याही वेळेला चांगली गोलंदाजी करताना आपल्याला तो पाहायला मिळाला आणि म्हणूनच आपण पाहिलं की केवळ 44 धावांवरती त्याने प्रतिस्पर्धी संघाला रोखलं. याही वेळेला बॅकफुटवरती जाऊन कट केलाय, 2 धावा तर नक्की येणार आहेत. एक ज्याला म्हटलं जातं की क्रिकेटमध्ये आकर्षक सुरुवात म्हणजे कशाला म्हणावी, वीरेंद्र सेहवागच्या बाबत म्हणायचं झालं तर तो नेहमी म्हणतो की ऑफ स्पिनर किंवा लेग स्पिनर आर नॉट बॉलर्स, असं तो नेहमी म्हणतो. म्हणजे क्रिकेटमध्ये अशा बऱ्याचशा आख्यायिका आहेत, त्याच्यामध्ये तो नेहमी म्हणायचा. म्हणजे एक किस्सा आपल्याला माहिती असेल, रवींद्रचंद्र अश्विन म्हणतोय की सेहवागला मी ऑफ कटर टाकला त्याने 4 मारला, सेहवागला मी आणखीन एक फ्लोटर टाकला त्याने 4 मारला, ओव्हर पिच टाकला त्याने 4 मारला, आणखीन ऑफ स्टंप बाहेर टाकला तरी सुद्धा त्याने 4 मारला. आणि अशा वेळेला या दरम्यानचा हा चेंडू हवेत पाहायचा कॅच होतोय का, परंतु चेंडू सीमारेषा पार जातोय, चौकार. थँक्यू व्हेरी मच डीजे. 10 धावा धावफलकावरती झाल्या. तर अश्विन स्टेटमेंटमध्ये म्हणाला की कसं आहे, वीरेंद्र सेहवागला चांगला बॉल टाकला की तो खूप वाईट फटके मारतो, म्हणजे बेकार आपली इज्जतच काढतो अक्षरशः. मग अशा वेळेला त्याला खराब बॉल टाकायचा, म्हणजे काय होतं ॲटलिस्ट आपल्याला तरी फटका मारल्याचं समाधान असतं की जाऊ दे बॉल पण खराब होता. सो काही बॅट्समनचे अप्रोच असे असतात, तर काही बॅट्समन मात्र समोरच्या खेळाडूला रिस्पेक्ट देतात, बॉलर्सचा रिस्पेक्ट करतात. कदाचित प्रयत्न केलेला असावा सारळ संघाच्या फलंदाज चारू दत्तने. पहिलं षटक अर्थातच याच दरम्यान मैदानातलं संपलंय. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय, 10 धावा धावफलकावरती लागल्या. चारू दत्तला माहिती आहे की सामना जिंकण्यासाठी जेव्हा 45 धावा करायच्या आहेत त्या फक्त 45 असल्या पाहिजे आणि त्याच्यामध्ये फार आपल्याला काही मोठ्या अशा प्रकारची कामगिरी करायची नाहीये. हे मैदान
फार मोठं मैदान नाहीये, इथे एज लागली तरी सुद्धा चेंडू सीमारेषा पार जाऊ शकतो किंवा बॅकफूटवरती जाऊन पंच केले तरी सुद्धा गॅप मिळू शकते. मग अशा वेळेला गोलंदाजाकडून चुकी होईल याची वाट बघायची. क्रिकेटमधली ही सगळी समीकरणं आहेत ना, मी जी समीकरणं रंगवतोय त्या रंगवणाऱ्या समीकरणांमध्ये ऐकायला छान वाटत असेल पण खेळायला प्रचंड कठीण असतं मित्रांनो. कारण बऱ्याच वेळेला आपण जे काही आराखडे बांधतो त्या आराखड्यांमध्ये मैदानामध्ये सगळ्यात महत्त्वाचं असतं ती म्हणजे कामगिरी, आणि ती कामगिरी सातत्याने पुढे नेणं हे फार आवश्यक असतं. याच मैदानामध्ये एकेकाळी ज्या वेळेला रेवस संघामधून ऋषी वैद्य मैदानात खेळला त्यावेळेला त्याने सांगितलं होतं की अलिबागमध्ये क्रिकेट खेळणं आणि त्याच वेळेला माझ्याकडून चांगली कामगिरी होणं यासाठी मी खूप आग्रही होतो. आणि जेव्हा रेवस संघाच्या त्या पॅकरने मला इथे खेळायला बोलवलं तेव्हा मला खूप भारी वाटलं किंवा खूप आनंद वाटला. तर त्या आठवणी आजही तो सांगतो. मित्रांनो, या काही गोष्टी आहेत. एक लक्षात घ्या की सरते शेवटी तुम्ही काय लक्षात ठेवाल. तुम्ही आणखीन 10 वर्ष 15 वर्ष 25 वर्षाने जेव्हा पुढे जाल, तुमच्या आयुष्यात पुढच्या टप्प्यात जाल, तुम्ही कदाचित फार मोठे इंजिनियर व्हाल किंवा तुम्ही खूप मोठे बिझनेसमॅन व्हाल, तुमचा स्वतःचा स्वतंत्र एक अशा पद्धतीचं अधिष्ठान तुम्ही निर्माण केलेलं असेल. अशा वेळेला तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवाल की खारेपाट प्रीमियर लीग एक काळी झाली होती, अमित दादाने ती स्पर्धा भरवली होती आणि त्या स्पर्धेमध्ये माझी कामगिरी ही झाली होती. मी त्यावेळेला पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच होतो. मी त्यावेळेला दुसऱ्या मॅचला एक असा कॅच पकडला होता ज्याच्यामुळे आमची टीम जिंकली होती. मित्रांनो, हेच तर खरं समाधान असतं. सरते शेवटी पैसा लक्षात राहत नाही हो, समाधान लक्षात राहतं. आणि हीच तर खरी गंमत आहे मित्रांनो. आणि मला वाटतं त्याच भावनेने आपण एकत्र आलेलो असतो. आजही ज्या वेळेला 1983चा विश्वचषक ज्या वेळेला कपिल देवच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने जिंकला त्यावेळेला कपिल देवचे आता बऱ्याच टी व्ही चॅनल्सवर इंटरव्ह्यू चालू आहेत. तुम्ही ते ऐकत असाल तर बघा. त्याच्यामध्ये ते म्हणतात की मला काही त्या गोष्टी आठवत नाहीये की कोण काय करत होता, कोणी कशा पद्धतीचा टान्स घेतला होता, पण मला एक आठवतंय की जिंकल्यानंतरचा जो काही आनंद होता ना तो आम्हा साऱ्यांना इतक्या मोठ्या प्रमाणावरती होता की आम्ही आयुष्यात विचार केला नव्हता की अशा प्रकारे आम्ही वेस्ट इंडिजला पराभूत करू. फक्त पहिल्या सामन्यात आम्ही ठरवलं होतं की आपण आलोय ते जिंकायसाठी, मग समोर कोणी असो. म्हणून तर म्हटलं जातं की लुक ॲट द बॉल नॉट टू द बॉलर्स. पण हे भाग पाडतोय गोलंदाज आपण पाहतोय धीरज पाटील गोलंदाजीला आलाय. धीरज मैदानामध्ये अशा प्रकारची गोलंदाजी करतोय. त्याला माहिती आहे की संघाला ज्या वेळेला फलंदाजीची गरज होती ती कामगिरी आपण मैदानात आत्तापर्यंत पार पाडले. पण जेव्हा आपल्या हातामध्ये आता चेंडू आलाय तेव्हा 7 संकल्पाला सुद्धा द्यायची आहे, 7 आपल्या खेळाडूंना सुद्धा द्यायची आहे. याही वेळेला आपण पाहतोय धीरजच्या गोलंदाजीमध्ये वेग आहे, त्याच वेळेला कलात्मकता सुद्धा आहे. आणि त्या अनुषंगाने आत्तापर्यंत धावफलकावरती केवळ 11 धावा लागल्यात. धीरजच्या एकाही चेंडूवरती म्हणजे पहिली धाव जरी अवांतरच्या स्वरूपात आली असली तरी सुद्धा प्रथमेश पाटीलला एका बाजूला त्याने संपूर्णपणे उभा ठेवलाय. प्रथमेश पाटील बागदांड्याचा खेळाडू. बागदांड्याच्या मैदानात सुद्धा एक सुंदर नाईट क्रिकेट स्पर्धा होते आणि त्या नाईट क्रिकेट स्पर्धेला आपण सारेजण उपस्थित असतो. या दरम्यान रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत आणि हा झेल टिपला जातोय, फलंदाज बाद होतोय. याच दरम्यान व्यासपीठावरती आपण पाहतोय जी न्यूजच्या अँकर आणि वक्तृत्व स्पर्धांमध्ये ज्यांचं वक्तृत्व खऱ्या अर्थानं ऐकावं आणि मला वाटतं लोकसत्ताच्या वक्तृत्व स्पर्धांमध्ये त्याने, बरोबर आहे ना, लोकसत्ताच्या वक्ता दशसहस्रू या स्पर्धांमध्ये ज्याने अफलातून असं वक्तृत्व करून संपूर्ण महाराष्ट्राचीच नव्हे तर जगभरातील प्रत्येक मराठी माणसाची वाहवा मिळवली होती, अशा रिद्धी मात्र या व्यासपीठावरती आलेल्या आहेत. एकदा जोरदार टाळ्यांनी आपण त्यांचं स्वागत करूया. आपल्या खारेपाटच्या रांजणखारच्याच त्या आहेत आणि आम्हाला अभिमान आहे की आपण या स्टेजवरती आलेला आहात आणि किंबहुना आपल्या घरच्या सर्व खऱ्या अर्थानं खेळणाऱ्या या खेळाडूंना शुभेच्छा देण्यासाठी अमितदादांच्या विनंतीला मान देऊन आपण इथे उपस्थित राहिलात त्याबद्दल आपलं मनपूर्वक स्वागत करतोय आणि वळतोय मैदानात.
षटकाराने धावसंख्या वाढले का धीरजच्या याच चेंडूवरती फटका आलेला आपल्याला पाहायला मिळाला. अर्थात षटकाराने धावसंख्या पोहोचली ती 17 वरती. एक गडी बाद 17 धावफलकावरती लागल्यात. सामना जिंकण्यासाठी जेव्हा 45 धावांची आवश्यकता आहे, या 45 धावा बनवताना पहिल्या षटकामध्ये फार काही मोठ्या धावा येतील किंवा त्याच वेळेला जी काही अपेक्षा व्यक्त केली गेली त्या ॲव्हरेज धावा जरूर आल्या, म्हणजे 10 धावा आल्या. आणि आता दुसऱ्या षटकामध्ये जेव्हा संपूर्ण जबाबदारी दर्शन आणि चारू दत्तने आपल्या हातामध्ये सांभाळले आणि ती अतिशय छान पद्धतीने पार पाडताना सुद्धा दोन्ही फलंदाज पाहतोय. आखो में इशारा हुआ और पलक झपकते रन पूरा हुआ असं म्हणायला पंचांनी मात्र थोडासा आम्हाला वेळ दिलाय आणि ते म्हणतात की रनआउटसाठी या ठिकाणी अपील केलं गेलंय. तिसऱ्या पंचांकडे ते रेफर केलं जाते. पंचांचा निर्णय येईल आमच्यापर्यंत. तोपर्यंत धावफलकावरती एक नजर टाकू. एक गडी बाद 17 धावा धावफलकावरती आहे. नॉकआउट स्टेजला अर्थात हा सामना आहे. एका बाजूला BCC सारळ आणि दुसऱ्या बाजूला रोहांशू 11 यांच्यामध्ये सुरू असणारा सामना. पंचांचा इशारा आलाय की फलंदाज नाबाद असणार आहे, नॉट आऊट आहे आणि त्याचमुळे फलंदाज बचावलाय जरूर असंही म्हणायला काही हरकत नाही. 2 षटकांचा खेळ संपलाय. 18 धावा धावफलकावरती. बारा चेंडूंचा खेळ संपलाय, ज्या वेळेला 18 धावा आल्यात. अजूनही सामना जिंकण्यासाठी आपण एक नजर टाकूया. 24 चेंडू येणं बाकी आणि 27 धावांची आवश्यकता आहे. क्रिकेट हा असा खेळ आहे ज्या खेळामध्ये बऱ्याच वेळेला नाट्यमय घडामोडी होतात. म्हणजे रोमहर्षकतेकडे गेलेले अनेक सामने मित्रांनो जर आपण पाहिले असतील तर ते लो स्कोरिंगचे होते. म्हणजे द एक्सपिरियन्स आय वॉज शेअर विथ यू की 183 धावा 1983च्या विश्वचषकामध्ये अशाच पद्धतीने ज्या वेळेला धावा आपल्याला पूर्ण करायच्या होत्या, प्रतिस्पर्धी वेस्ट इंडिज संघाला सुद्धा असं वाटलं नव्हतं की इतके कमी धावसंख्या आम्ही अर्थात सहजगत्या चेस करू असं त्यांना वाटलं होतं. हे काही अनुभव आहेत. बऱ्याच वेळेला आपल्याला आजही आठवत असेल, फार लांब जाण्याची गरज नाही. मुंबई इंडियन्सने बनवलेल्या 120 धावा चेस झाल्या नव्हत्या आणि IPLच्या अंतिम फेरीचा तो सामना होता. सो दिस इज ऑल अबाउट क्रिकेट. आणि क्रिकेटमधले हे फंडामेंटल्स तुमचे कितीही जरी स्ट्रॉंग असले तरी काही गोष्टी मात्र एवढ्या आहेत की हा खेळ अनिश्चितेचा आहे आणि इथे अनिश्चितेच्या खेळामध्ये बऱ्याच अशा घडामोडी घडतात की त्या घडामोडी आपल्या साऱ्यांना आठवणीत येऊन जातात. याही वेळेला आपण पाहतोय संकल्पाचा हा चेंडू शॉर्ट फाईनलला क्षेत्ररक्षक नाहीये, बरोबर ओळखलाय. चेंडू सीमारेषा पार, फरार, चौकार. तेवीस धावा धावफलकावरती झाल्यात. एक चांगला चेंडू म्हणता येईल संकल्पाचा, ज्या चेंडूवरती फ्लिक केला फलंदाजाने. अर्थात दर्शनला माहिती होतं की अशा प्रकारे जी संधी मिळाली त्या संधीचा बरोबर फायदा आपण घेतला पाहिजे आणि अशा संधी शोधल्या पाहिजे. माणूस नेहमी प्रसिद्धीच्या मागे धावण्यापेक्षा स्वतःला सिद्धते करणं फार आवश्यक आहे. आधी सिद्ध व्हा मग प्रसिद्ध व्हा, अशाच प्रकारे अर्थात आपलं वर्तन असावं. हेच क्रिकेटर दर्शनने सुद्धा ओळखलं आणि त्याने बरोबर हेरलं होतं की ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षक नाही आहेत, शॉर्ट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक थोडा का होईना तुम्ही थोडं त्याला शफल करताय किंवा मूव करताय, त्याच्या बरोबर आपण ती गॅप ओळखायची आहे आणि ते सुद्धा ओळखलं. थोडं दडपण जाणवतोय संकल्पवरती आता, जेव्हा धावफलकावरती धावांचं आणि चेंडूंचं गणित हे थोडंसं बिघडलं गेलंय. कारण आता 23 चेंडूत 21 धावांची गरज होती. ही एक धाव एक चेंडू मायनस होणार आहे, म्हणजे 22 चेंडू बाकी आहेत आणि सामना जिंकण्यासाठी 20 धावांची गरज आहे. एका बाजूला BCC सारळ संघ जो प्रयत्न करतोय की आपण सुद्धा नॉकआउटच्या राऊंडमध्ये जाऊ शकतो, दुसऱ्या बाजूला रोहांशू 11 संघ ज्याने सुरुवात तर विजयी केली होती आजच्या दिवसभराची, परंतु त्यानंतर मात्र ती कन्सिस्टन्सी ठेवणं
त्यांना काही जमलेलं नाही आहे. पण क्रिकेट या अनिश्चिततेच्या खेळामध्ये कधी राजाचा रंक आणि रंकाचा राजा होईल हे सांगायला कुठेही मित्रांनो वेळ लागत नसतो. आणि तेच कदाचित आजच्या दिवशी सुद्धा या मैदानावरती घडणार का? आपण सारे प्रेक्षक वर्ग अशा थ्रिलमध्ये कुठेतरी गुंग होऊन गेलेलो असतो की आपल्याला वाटतं की कधीतरी एखादा असा क्षण येईल की जिथे आपल्याला आपसूक टाळ्या वाजतील किंवा जिथे आपल्याकडून अशा पद्धतीने आवाज किंवा आपण प्रतिस्पर्धी संघाला किंवा त्याच वेळेला आपल्या संघाला पाठिंबा दर्शवू, जिथे कुठेतरी मजा येईल. पण तशा पद्धतीचं नाट्यमय काही अजूनही घडत नाहीये. पण ती नाट्यमयता घडावी किंवा रोमहर्षकता आपल्याला पाहायला मिळावी यासाठी आपण सारेजण मित्रांनो एक झालोय खरे, परंतु ते क्षण येणार का हे पाहणं अजून तरी औत्सुक्याचं आहे. कारण रोहांशू 11 संघ चांगल्या स्थितीतून आता मात्र थोड्या बिकट परिस्थितीत जाताना पाहायला मिळतोय, जिथे BCC सारळ संघाला जिंकण्यासाठी आता येणाऱ्या 21 चेंडूत केवळ 20 धावांची गरज आहे. पाकफूटवरती जाऊन कट करण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय. संकल्प याच गोलंदाजीसाठी ओळखला जातो. त्याला माहिती आहे की या खेळपट्टीवरती एक अनइवन बाउन्स आहे. हा अनपेक्षित बाउन्स जबरदस्त आहे. हा अनपेक्षित बाउन्स बऱ्याच वेळेला असं म्हटलं जातं की राजकारणात आपल्याच लोकांनी दगा दिला की काय असं जे वाटतं ना एखाद्याला, तशा प्रकारची भूमिका असतं ती म्हणजे फलंदाजासाठी. आणि तीच भूमिका या वेळेला मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळाली होती फलंदाजाच्या स्वरूपामध्ये. कारण तो बॅकफूटवर गेला, त्याने जागा बनवली, पण चेंडू बॅटच्या पट्ट्यातच आला नाही. याही वेळेला संकल्पने तोच प्रयत्न केला, चेंडू फिरवलाय आणि फलंदाज बाद होतोय दुसरा. प्रयत्न केला होता फलंदाजाने. मराठीत एक फार सुंदर म्हण आहे आपल्या की गाजराची पुंगी वाजली तर वाजली, नाहीतर मोडून खाल्ली. फलंदाजाने तसाच प्रयत्न केला. चला लागला तर लागला चौका, नाहीतर ठीक आहे, चल हरकत नाही, पुढचा बॅट्समन आहे तयार. पण अशा प्रयत्नामध्ये संकल्पने सुद्धा ओळखलं की इथे आपल्याला आपण 2022चा एक असा संकल्प मैदानात आणलाय की जिथे या स्पर्धेतले सर्वोत्तम गोलंदाज म्हणून शर्यतीमध्ये आपण आहोत. किंबहुना तो शर्यतीत असणे आणि नसण्यापेक्षा आज जर मैदानामधली ती कामगिरी आपण चांगली केली तर आपल्या नावाला साजेशी कामगिरी केली म्हणून घरी शांतपणे झोपू सुद्धा शकतो. अनेक टेनिस क्रिकेटरचे करिअर बर्बाद झालेले मी सुद्धा पाहिलेत. केवळ लेदर क्रिकेट नाहीये, काही वेळेला एखादा दिवस तुमचा नसतो, त्यावेळेला एकाच मॅचमध्ये मैदानामध्ये 5-5, 6-6 छगे खायला लागतात. भलं काही जणांनी तर असं सांगितलं, बरं झालं सर नाईट क्रिकेट आलं, डेला जे ते खेळतो आणि इज्जत जाते, तिथे नाईटला कमवतो आणि बरं वाटतं, म्हणजे इज्जत कमवतो असं तो म्हणतो. आणि अशी उदाहरणं आपण अलिबाग क्रिकेटमध्ये सुद्धा पाहिलेत. आणि म्हणून तर ही क्रिकेटची गंमत आहे ना, ती आपल्या साऱ्यांना मैदानावरती घेऊन येते. आज यूट्यूबच्या माध्यमातून सुद्धा ड्रीम्स क्रिकेट ही संपूर्णपणे स्पर्धा जगभरातील अनेक टेनिस क्रिकेट चाहत्यांपर्यंत पोहोचवते. त्यांचं सुद्धा मी या ठिकाणी खारेपाट प्रीमियर लीगच्या माध्यमातून त्यांचंही अभिनंदन करतो, त्यांचा आभार व्यक्त करतो. आणि वळतोय संकल्पच्या या चेंडूकडे. फुलटॉस जाणीवपूर्वक लोअर फुलटॉस लेफ्ट हँडेड बॅट्समनला, परंतु त्याने ओळखलं होतं की जो क्षेत्ररक्षक थोडा दूरवर तैनात केला गेलेला आहे त्याचा मागोवा घेत जायचं. एकेरी धावांना धावसंख्या बदलले. धावफलकावरती 3 षटकाच्या समाप्तीनंतर 26 धावा लागत आहेत. 18 चेंडू येणं बाकी आहेत. सामना जिंकण्यासाठी 19 धावांची गरज आहे. धन्यवाद सर. आपण निश्चितच आमच्या विनंतीला सन्मान देताना खारेपाट प्रीमियर लीग अर्थात उत्सव तरुणाईचा या संकल्पनेच्या माध्यमातून जी मान्यवर मंडळी आपण व्यासपीठावर पाहतो त्याच्यामध्ये सन्मान्य ड्रिंक ट्रॉली मैदानात पाठवा. जी मान्यवर मंडळांमध्ये 18 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता असेल याची नोंद घ्या. 18 चेंडू 19 धावा. अतितटीचा सामना आहे. पाण्याची व्यवस्था मैदानामध्ये करायची आहे. आमच्या विनंतीला सन्मान देताना आपल्या खारेपाटाचे अर्थातच रत्नाकरजी पाटील, ॲडव्होकेट रत्नाकरजी पाटील इथे उपस्थित झालेले आहेत. मी खारेपाट प्रीमियर लीग अर्थात अमितदादा नाईक यांच्या वतीनं स्वतः अमितदादा नाईक यांना विनंती करेन की आपण सन्माननीय ॲडव्होकेट रत्नाकरजी पाटील यांचा शाल, श्रीफळ आणि या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करायचं आहे. सर दुसरे आहेत बघा त्याच्यामध्ये शॉल. हां रत्नाकर पाटील विषयी आपण सरांविषयी आपण मगाशीच ऐकलं होतं. तर त्याचा सन्मान या खऱ्या अर्थानं खारेपाट प्रीमियर लीगच्या व्यासपीठावरून सन्माननीय अमितदादा नाईक यांच्या शुभ हस्ते होत असताना खऱ्या अर्थानं सर आपण आपल्या येण्यानं आणि आपला सन्मान होण्यानं हे
खऱ्या अर्थानं आम्ही आमचा सन्मानित करतो किंवा सन्मान आहे असं आम्ही ग्राह्य करतो. त्याच्यानंतर आमच्या विनंतीला सन्मान देताना त्याच्यानंतर आमच्या विनंतीला सन्मान देताना सन्माननीय आनंदजी बहाडकर हे इथे उपस्थित झालेले आहेत. मी अमितदादा नाईक यांना विनंती करेन की आपण सन्माननीय आनंदजी बहाडकर काकांचा या स्पर्धेची आठवण म्हणून श्री गणेशाची मूर्ती, त्याचप्रमाणे शाल आणि पुष्पगुच्छ अर्थात प्रेमाचं प्रतीक असलेलं पुष्पगुच्छ देताना आपण त्यांचा यथोचित स्वागत आणि सन्मान करायचा आहे. त्यानंतर व्यासपीठावरून सन्माननीय विकासदादा पाटील हे सुद्धा उपस्थित झालेले आहेत. मी आपणास विनंती करेन की आमच्यावर असलेल्या प्रेमापायी आपण इथे उपस्थित झालात आणि खऱ्या अर्थानं या खारेपाट प्रीमियर लीगचं सन्माननीय विकासदादा पाटील यांचा सुद्धा सन्मान करण्याची विनंती करेन मी की आपण त्यांचा सुद्धा सन्मान करायचा आहे. या स्पर्धेची आठवण म्हणून महाराजांची प्रतिमा शाल देऊन आपण त्यांचा यथोचित स्वागत आणि सन्मान करते आहोत. हो. त्यानंतर आमच्या विनंतीला सन्मान देताना खऱ्या अर्थानं आपल्या खारेपाटाची शान, खारेपाटाचं भूषण म्हणायला काहीच हरकत नसणार आहे. कुमारी आगरी समाजाचा अभिमान खऱ्या अर्थानं पनवेल येथे वास्तव्यात असल्याने आणि आमच्या खारेपाटाची सुपुत्री रिद्धी प्रसाद म्हात्रे, गाव रांजणखार हे खऱ्या अर्थानं अभिमानानं घ्यावं असं वाटतंय. कारण रांजणखार या गावाची ओळख सांगायची झाली तर अनेक नामवंत खेळाडू, त्याचप्रमाणे शिक्षक, त्याचप्रमाणे कलाकार, बहुगुणी कलाकार या रांजणखार गावाने खारेपाट विभागाला दिले. आणि अशातच रिद्धी प्रसाद म्हात्रे एक वेगळं क्षेत्र आपण तिच्या माध्यमातून पाहतोय. अनेक वक्तृत्व स्पर्धांमध्ये जिनं अनेक पारितोषिकं मिळवली, आपला सहभाग नोंदवला. त्याचप्रमाणे सध्या दैनिक मुंबई तरुण भारताचे वेबसाईट पोर्टल EBT वेबसाईट एडिटर म्हणून काम पाहिलं आणि सध्या G24 या वृत्तवाहिनीवर वृत्त निवेदिका म्हणून सध्या ती कार्यरत आहे. अशी कुमारी रिद्धी प्रसाद म्हात्रे यांचा या खारेपाट प्रीमियर लीगच्या भव्य व्यासपीठावरून सन्मान होतो. हे खऱ्या अर्थानं आम्ही आमचा सन्मान समजतो आहे. कारण अमितदादा नाईक एक असं व्यक्तिमत्व आहे, खऱ्या अर्थानं आपण पाहायचं झालं तर येथीच जुळून येती साऱ्या आपल्या भेटीगाठी, ज्यांच्या त्यांनी बांधून घ्याव्यात येथेच आपल्या रेशीम घाटी. म्हणूनच रेशमाने विणलेली शाल, श्रीफळ, त्याचप्रमाणे पुष्पगुच्छ देऊन आम्ही आपला सन्मान करतो आहोत. या सन्मानाचा आपण येथेच स्वीकार करावा आणि खऱ्या अर्थानं आपला सन्मान होणं हे खऱ्या अर्थानं आमच्यासाठी सन्मानाचं आहे हे आम्ही समजतो. महाराजांची प्रतिमा, त्याचप्रमाणे पुष्पगुच्छ आणि शाल देऊन आम्ही आपला सन्मान करत आहोत. तो त्याचा सस्नेह आपण स्वीकार करावा. गेल्या आज दिवसभरामध्ये खऱ्या अर्थानं ज्या आवाजाच्या प्रतीक्षेमध्ये आपण गेल्या 4 दिवसांपासून होतो, तो आवाज आपल्या खारेपाटवासियांना ऐकायला मिळेल का हा एक मोठा प्रश्न होता. केवळ सरांना मी फोन केला, दादांनी सुद्धा फोन केला, त्याच्यानंतर कुठल्याही गोष्टीचा त्यांनी हे न करता की त्या गोष्टीला त्यांनी होकार दिला. असे आमचे खऱ्या अर्थानं सन्माननीय संदीपजी जगे साहेब ॲडव्होकेट इथे समालोचकाच्या भूमिकेमध्ये उपस्थित झाले आणि संपूर्ण दिवसभर या क्रिकेट विषयीचं ज्ञान किंवा क्रिकेट विषयीचे किस्से आज आपल्या रसिक प्रेक्षकांपर्यंत तुम्ही मांडलेत. त्याबद्दल खऱ्या अर्थानं मी पुन्हा एकदा अमितदादा नाईक यांना विनंती करेन की ॲडव्होकेट संदीपदादा जगे यांचं आपण सन्मान आणि स्वागत करायचं आहे. महाराजांची प्रतिमा, त्याचप्रमाणे शाल देऊन आपण त्यांचा सन्मान करतो आहोत. धन्यवाद सर. आम्ही केलेल्या विनंतीला सन्मान देताना आपण इथे उपस्थित झालात आणि या खऱ्या अर्थानं कार्यक्रमाची शोभा वाढवलीत. खऱ्या अर्थानं सन्मान अशांचाच केला जातो जे खऱ्या अर्थानं सन्मानाचे हकदार असतात आणि सन्मान हा खऱ्या अर्थानं जो सन्मान करतो त्यांचासुद्धा सन्मान होत असतो. अमितदादा नाईक यांच्या मित्रमंडळांच्या वतीनं खऱ्या अर्थानं उत्सव तरुणीचा आणि तरुणांचाच खऱ्या अर्थानं इथे सन्मान होतोय. अमितदादांच्या रूपानं खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं तर ज्याप्रमाणे आपण पाहिलं तर फुलांचा रंग आपण विसरू शकतो, कधी त्यांचं उमलणंही आपण आपल्या लक्षात राहत नाही, पण एकदा फुलांचा सुगंध जरी आला तरी त्यांचं रंग रूप उमलण्यासह डोळ्यांपुढं उभं राहतं. आम्ही आपल्या स्मरणात राहावं म्हणून प्रेमाचा सुगंध लाभलेल्या फुलांनी आम्ही आपला
सन्मान करत आहोत त्याचा यथेच्छ आपण स्वीकार करावा अशीच मी कडे सस्नेह विनंती करेन. आणि सर तुम्ही या सस्नेह विनंतीचा स्वीकार केलात आणि आमच्या सन्मानाचा तुम्ही स्वीकार केला त्याबद्दल खऱ्या अर्थाने मी आपलं ऋण व्यक्त करतो आणि आपल्याला धन्यवाद सुद्धा देतो आणि पुढच्यासाठी आपल्याला घेऊन चालतो या सामन्याचं समालोचन करण्यासाठी. धन्यवाद. सर्वप्रथम आभार व्यक्त करतो आपणा सर्वांचा. एक मनपूर्वक आपण जे प्रेम माझ्यासाठी व्यक्त केलं त्याबद्दल सर्व मान्यवरांचं सुद्धा आभार व्यक्त करतो. आणि 4 षटकात 35 धावा झाल्यात. 12 चेंडू येणं बाकी. सामना जिंकण्यासाठी 10 धावांची गरज. क्रिकेट इज ऑल अबाउट अनफॉर्गेटेबल गेम्स असं एक विधान आहे. आणि त्याच वेळेला म्हणजे आमचे राजा पेटे सर हे वाक्य नेहमी म्हणायचे की त्या अनफॉर्गेटेबल मोमेंट्समध्ये तुम्हाला अनेक गोष्टी आठवाव्या सुद्धा लागतात, पण त्या तुम्हाला आठवण्याची गरज लागणार नाही. असे मोमेंट तुमच्यासमोर अचानकपणे येतील, कारण क्रिकेट इज द गेम ऑफ चान्स असं ते त्याला साईड एक वाक्य जोडायचे. आणि मग आता जेव्हा 12 चेंडूमध्ये 10 धावांची गरज आहे त्यावेळेला त्या 12 चेंडूंमध्ये 10 धावांची गरज असताना कोणत्या गोलंदाजाला इथे बोलवलं जाणार आणि त्या गोलंदाजाने जर मेडन ओव्हर केली तर मग काय. शंका आणि त्याच वेळेला प्रश्न उपस्थित केले जातात. पण जर अशा प्रकारे चित्र मैदानामध्ये पाहायला मिळालं तर जे म्हटलं जातं ना की क्रिकेट इज ऑल अबाउट द अनप्रेडिक्टेबल गेम, या खेळामध्ये राजाचा रंक आणि रंकाचा राजा व्हायला वेळ लागत नाही. आणि मी जे नेहमी म्हणतो की नाही, तुम्ही ऐकलं सुद्धा असेल की सरडा क्रिकेट आणि राजकारण कधी रंग बदलेलं सांगता येत नाही. आज कदाचित तसं घडणार नाही ना, जेव्हा 12 चेंडू 10 धावांची गरज आहे. आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन म्हणजे अर्थात पहिला चेंडू घेऊन रोहन शुलेवन संघाकडून साहिल पाटील तयार होतोय. ज्या साहिलने आजपर्यंत अतिशय प्रभावी मारा केलाय. याच मैदानावरती मात्र आखू टप्प्याचा चेंडू टाकतोय. फाईन लेगला क्षेत्ररक्षक नसणार आहे. चेंडू जातोय तो सरळ सीमारेषा पार चौकार. बीसीसी सारळ संघ या ठिकाणी एक स्टेप पुढे होताना. अकरा चेंडू येणं बाकी. सामना जिंकण्यासाठी 6 धावांची गरज. ज्या निर्णायक क्षणाकडे आज संपूर्ण दिवसभरामध्ये आपण पाहिलं तर 4 संघ मैदानामध्ये खेळले. एक संघ एका बाजूला बीसीसी सारळ पाहतोय, दुसरा रोहन शू 11, तिसरा अर्थातच संघ बालवीर हशिवरे, स्मरणिका नौकार, हे 4 संघ आज मैदानामध्ये खेळले. त्यातला पहिला क्वालिफाय झाला संघ स्मरणिका नौकार संघ आणि दुसरा क्वालिफाय संघ कोणता होणार ते मैदानात मित्रांनो आपण पाहतोय. अर्थात ते जवळजवळ आता स्पष्ट झालंय की सारळ संघाने ज्या पद्धतीने या सामन्यावरती आपली पकड दाखवलेली आहे, किंबहुना असं नेहमी म्हटलं जातं की खेळामध्ये एकदा का तुमचा तो टेम्पो सेट झाला की तो तुम्ही कायम ठेवायचा असतो. तुमचा परफॉर्मन्स त्या गणिक तुम्ही उंचावत न्यायचा आहे. मग बॅटिंग आघाडीवरती असेल किंवा बॉलिंग आघाडीवरती असेल, तुम्हाला तो मैदानामध्ये टिकून ठेवायचा आहे आणि हा टेम्पो बरकरार केला जातोय. तीच कमिटमेंट मैदानात क्षेत्ररक्षकांनी सुद्धा राखली आणि आजही आपण पाहतोय मैदानामध्ये गोलंदाज कोणताही असो, लुक ॲट द बॉल नॉट टू द बॉलर. चेंडू सीमारेषा पार चौकार.